नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण खास उन्हाळ्यासाठी पोटाला थंडावा देणाऱ्या, गारवा देणाऱ्या दही आणि ताकापासून बनणाऱ्या मस्त अशा थंडगार 7 प्रकारच्या रेसिपीज बघणार आहोत। तर यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत थंडगार दही भात। तर दही भात बनवण्यासाठी अगदी मौसूद असा भात आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे मी इंद्रायणी तांदळाचा भात घेतलेला आहे। तर तुम्ही आंबेमोहर तांदूळ जरी वापरला तरी चालू शकतं। फक्त भात जो आहे अगदी मौसूद असावा, अगदी सडसडीत किंवा मोकळा भात दही भातासाठी वापरू नये। त्याचबरोबर अगदी गरम भात इथे वापरायचा नाही आहे। भात थोडासा थंड झाल्यानंतर मगच दही भात बनवण्यासाठी वापरायचा आहे। तर इथे मी इंद्रायणी तुकडा तांदळाचा हा भात बनवून पूर्ण थंड झाल्यानंतर घेतलेला आहे। तर आता यामध्ये मी सगळ्यात आधी साखर घालते। तर 1 चमचा साखर इथे मी घालते। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला जर साखर घालायची नसेल, नाही घातला तरी चालू शकतं। यासोबतच इथे मी पाव चमचा मीठ घालते। भात बनवताना किंवा भात शिजवताना थोडंसं मीठ मी घातलं होतं। तर अगदी थोडंसं मीठ इथे मी घातलेलं आहे। तर भातामध्ये तुम्ही मीठ किती घातलेलं आहे त्यानुसार तुम्ही आता मीठ घालायचं आहे। याबरोबरच पाव चमचा इथे मी खिसलेलं आलं घालते आणि 1 हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे, ही सुद्धा या भातामध्येच घालते। तर मिरची तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर आता याच्यामध्ये मी दही घालते। तर दही आपल्याला छान घट्टसर आणि ताजं घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर मलाईचं दही आपल्याला इथे वापरायचं आहे। तर आता इथे मी 1 वाटी दही घेतलेला आहे। तर नंतर आपल्याला अजून थोडंसं दही लागणार आहे, साधारण अर्धी वाटी किंवा अजून 1 वाटीसुद्धा दही लागू शकतं। मलाईचं दही जर घेतला नसाल तर चमचाभर दुधावरची साय तुम्ही यामध्ये घालू शकता, यामुळे या दही भाताला चव खूप छान येते। यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। तर तापवून थंड केलेलं हे दूध मी घेतलेलं आहे आणि तुम्ही जर या भातामध्ये दुधावरची साय किंवा मलाई घालणार असाल तर या दुधासोबत घातला तरी चालू शकतं। तर आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी चमच्याने हे सगळं मिक्स करून घेते, पण शक्यतो दही भात हात स्वच्छ धुवून हातानेच कालवून घ्यायचा असतो। हाताने हा दही भात मिक्स केल्यामुळे किंवा कालवल्यामुळे भात दह्यासोबत चांगला कुस्करला जातो, छान मिक्स होतो आणि मस्त असा एकजीव होतो, त्याच्यामुळे याची चव अगदी सुंदर लागते। तर इथे मी हा दही भात छान मिक्स करून घेतलेला आहे। तर आता हे दही, भात, दूध घातलेलं सगळं साहित्य मिक्स करून आपण घेतलेलं आहे। तर एक 10 मिनिटासाठी हे आपण असंच बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण याची फोडणी बनवूयात। फोडणीसाठी इथे मी तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल घेऊ शकताय किंवा थोडं तूप आणि थोडं तेल घेतलं तरी चालेल। तर हे तूप छान गरम झालेलं आहे। तर सगळ्यात आधी इथे मी मोहरी घालते। तर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आणि यानंतर 1 छोटा चमचा इथे मी उडदाची डाळ घालते। उडदाची डाळ घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर आता यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे आहेत। 2 चमचे इथे मी काजूचे तुकडे घालते। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल किंवा याच्याऐवजी तुम्ही इथे शेंगदाणे सुद्धा वापरू शकता। थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि ही फोडणी आता आपली तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण आता भातावरती घालूयात। फोडणी अगदी कडकडीत गरम असताना दही भातावरती घालायची नाही, हलकीशी थंड करून घ्यायची आहे, मगच या दही भातामध्ये ही फोडणी घालायची आहे। घातलेली खमंग अशी ही फोडणी या दही भातामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर हा दही भात थोडा वेळ ठेवला की असा घट्टसर होतो किंवा दाटसर होतो। तर हे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये दही, दूध किंवा मग तुम्ही ताजं ताकसुद्धा यामध्ये घालू शकताय। तर हा दही भात थोडासा सैलसर असावा, म्हणजे तो खायला छान लागतो। तर इथे मी थोडंसं दूध यामध्ये घालून हा भात थोडासा सैलसर करून घेते। तर पुन्हा एकदा साधारण पाव वाटी दूध यामध्ये मी घातलेलं आहे आणि हा भात आता छान असा मिक्स करून घेते। तर हा दही भात थोडासा सैलसर करण्यासाठी इथे मी फक्त दुधाचा वापर केलेला आहे। याच्यासोबतच थोडंसं दही तुम्ही घालू शकताय किंवा ताजं ताक तुम्ही याच्यासोबत वापरू शकताय। तर हा दही भात पुन्हा एकदा छान मी मिक्स करून घेतलेला आहे।
तर हा दही भात मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा सैलसर दही भात आपल्याला बनवायचा आहे। यापेक्षा अजून सैलसर तुम्ही हा दही भात बनवू शकताय। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर चव बघायची आहे। यामध्ये जर तुम्हाला गरज वाटली तर साखर मीठ टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ शकताय। या भातामध्ये घातलेलं दही दूध अगदी थंड होतं, तर तुम्ही लगेचच हा थंडगार दही भात खायला घेऊ शकताय। पण तुम्ही जर हा दही भात थोडा वेळ ठेवणार असाल तर खायच्या वेळेला पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं दूध किंवा दही किंवा ताजं ताक घालून छान मिक्स करून घ्या आणि मग हा दही भात तुम्ही सर्व करू शकताय। तर या दही भातामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स केलेली आहे आणि हा दही भात आता मी सर्व केलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय अगदी थंडगार असा हा पोटाला गारवा देणारा, उन्हाळ्यात आवर्जून खावा असा हा दही भात बनून तयार झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा दही भात जरूर बनवून बघा। तर आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत, मस्त थंडगार अशी ही काकडीची कोशिंबीर। तर यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे। काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि या काकडीचा वरचा आणि खालचा भाग दोन्ही कट करून काढून घेतलेला आहे। तर या काकडीची साल मी काढलेली नाहीये, पण तुम्हाला हवं असेल तर सोलणीने याची साल तुम्ही काढून घेतला तरी चालेल। तर ही कोशिंबीर करण्यासाठी तुम्ही हवं तर काकडी किसून घेऊ शकता, पण इथे कोशिंबीरीसाठी ही काकडी मी चोचवून घेणार आहे। तर ही काकडी चोचवून कशी घ्यायची, तर काकडी अशी उभी पकडायची आणि काकडी गोल फिरवत राहायची आहे आणि चाकूने त्याच्यावरती एकसारखं मारत राहायचं आहे। अगदी बारीक अशी ही काकडी कट केलेली दिसायला लागली की अशा पद्धतीने काकडीचा वरचा भाग आपल्याला कट करून काढायचा आहे। याच पद्धतीने सगळी काकडी आपल्याला चोचवून घ्यायची आहे। तर इथे मी चाकूच्या साहाय्याने तुम्हाला ही काकडी चोचवून दाखवते। तुम्ही हवं तर विळीवरती ही काकडी चोचवून घेऊ शकता। अगदी सोप्या पद्धतीने विळीवरती काकडी चोचवून होते आणि तुम्हाला जर हवं असेल तर काकडी अगदी बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकतं, किंवा तुम्हाला जर या काकडीचे काप थोडेसे मोठे हवे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही बारीक किंवा मोठे काप करून घेऊ शकताय। कोशिंबीरसाठी अशी चोचवलेली काकडी जर तुम्ही वापरला तर याच्यातील पाणी जास्त प्रमाणात निघत नाही, त्यामुळे ही काकडी तुम्ही अशीच कोशिंबीरमध्ये वापरू शकता। पण ही काकडी जर तुम्ही किसून घेतला असाल तर किसलेली काकडी हाताने दाबून त्याच्यातील जास्तीचं पाणी सगळं काढून टाकायचं आहे, नाहीतर मग दही आणि इतर सगळं साहित्य त्यामध्ये घातल्यानंतर कोशिंबीर अगदीच पातळ होईल। तर या चोचवलेल्या काकडीचं जास्तीचं पाणी अजिबात निघत नाही, त्यामुळे ही काकडी मी आता एका बाउलमध्ये काढून घेते। तर आता या काकडीमध्ये आपण इतर साहित्य सगळं घालणार आहोत। तर सगळ्यात आधी इथे मी साखर घालते। तर इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे। यासोबतच इथे मी पाव चमचा मीठ घातलेला आहे। तर साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा बऱ्याच जणांना साखर घातलेली आवडत नाही त्याने साखर नाही घातला तरी चालू शकतं। तर आता याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहे। तर अगदी छोटी वाटी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बऱ्याच जणांना शेंगदाणे दाताखाली आलेले आवडतात, तर त्यासाठी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट तुम्ही इथे वापरू शकताय। आणि आता याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे। तर दह्याचं प्रमाण असं नाहीये, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये दही घालू शकता। तुम्हाला कोशिंबीर अगदी सैलसर हवी आहे किंवा अगदीच घट्टसर हवी आहे त्यानुसार तुम्ही हे दही घालू शकता। तर इथे कोशिंबीरसाठी दही वापरताना आपल्याला अगदी ताजं घ्यायचं आहे आणि दही शक्यतो थोडंसं फेटून घालायचं आहे, म्हणजे या कोशिंबीरमध्ये ते छान एकजीव होतं किंवा व्यवस्थित मिक्स होतं। तर इथे मी फेटून घेतलेलं दही 1 वाटी आता घातलेलं आहे आणि गरज पडली तर नंतर आणि थोडंसं दही यामध्ये मी वापरणार आहे। तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कोशिंबीरची थोडीशी चव बघून तुम्ही जर मीठ आणि साखर लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला तरी चालेल। तर इथे ही कोशिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये मी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर इथे अगदी झटपट अशी ही काकडीची कोशिंबीर आपली बनून तयार झालेली आहे। तर ही कोशिंबीर तुम्ही अशीच खाऊ शकताय, पण याला मस्त खमंग असा स्वाद येण्यासाठी याला तुम्ही हवं असेल तर फोडणी देऊ शकताय। तर तुम्हाला जर फोडणी द्यायची नसेल तर ही कोशिंबीर अशीच खाऊ शकताय किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून थंड करून ही कोशिंबीर खाऊ शकताय। कोशिंबीर बनवून काही वेळासाठी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर त्यामध्ये मिठाचा वापर न करता कोशिंबीर बनवून फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर मग मिठामुळे काकडीला पाणी सुटतं आणि कोशिंबीर थोडीशी सैलसर किंवा पातळ होऊ शकते। तर कोशिंबीर जेव्हा तुम्ही खाणार असता त्यावेळेला तुम्ही मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालू शकतं। तर आता या कोशिंबीरला मी खमंग अशी फोडणी देणार आहे। तर इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, याच्याऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल। 1 चमचाभर तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये पाव चमचा इथे मी मोहरी आणि पाव चमचा जिरे घातले, पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत।
तुम्ही इथे लाल मिरचीचा वापर केला तरी चालू शकता। तर आता ही खमंग अशी फोडणी थोडीशी थंड करून घ्यायची आहे आणि मगच या कोशिंबीरमध्ये घालायची आहे। खमंग अशा फोडणीचा मस्त असा सुवास येत आहे आणि आता ही खमंग अशी फोडणी या कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर खमंग अशी फोडणी या कोशिंबीरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। तर ही कोशिंबीर मी फ्रीजमध्ये न ठेवता लगेचच सर्व करणार आहे, कारण यामध्ये जे दही वापरलं होतं अगदी थंडगार असं दही मी या कोशिंबीरमध्ये वापरलं होतं। तर अगदी थंडगार ही कोशिंबीर आता आपण सर्व करूयात। बनवायला अगदी सोपी, मोजक्या साहित्यात झटपट बनणारी अगदी पौष्टिक अशी ही काकडीची थंडगार कोशिंबीर बनून तयार झालेली आहे। तर ही कोशिंबीर तुम्ही नुसतीच खाऊ शकता किंवा कोणत्याही जेवणासोबत ही कोशिंबीर सर्व करू शकता। तर आता आपण तिसरी रेसिपी बघणार आहोत, मस्त थंडगार आणि चविष्ट दही पोहे। तर यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत। तर आता हे पोहे 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। तर इथे हे पोहे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता हे पोहे आपण झाकून 5 मिनिटे बाजूला ठेवूयात। तर आता इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी ताजं दही घेते। याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालते, पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर साखर आणि मीठ तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये घालू शकताय। अर्धा मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। तर हे दही मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे, छान एकसारखं हे दही झालेलं आहे। तर आता याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। तर ज्या वाटीने दही मोजून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। तर हे घातलेलं पाणी सुद्धा या दह्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये साधारण पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर यासोबतच तुम्ही बारीक चिरून घेतलेली काकडी सुद्धा घालू शकताय। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले पोहे होते ते छान मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे पोहे या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत। तर हे सगळे पोहे या दह्याच्या मिश्रणामध्ये मी घातलेले आहेत आणि आता हे पोहे या दह्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण लावून 1-2 मिनिटांसाठी हे बाजूला ठेवूयात आणि या पोह्यांसाठी आपण छान अशी खमंग फोडणी बनवूयात। तर फोडणीसाठी तडका पॅनमध्ये चमचाभर तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे। यानंतर पाव चमचा जिरे घातलेले आहेत आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत। तर हे शेंगदाणे छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर गॅस कमी ठेवून आपल्याला अशा पद्धतीने छान खमंग आणि खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। यानंतर इथे मी लाल मिरचीचे 2 तुकडे घातलेले आहेत, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे, थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, साधारण पाव चमचा खिसलेलं आलं घालायचं आहे आणि ही फोडणी छान मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता अगदी शेवटी यामध्ये मी साधारण पाव चमचा हिंग घालते आणि ही फोडणी पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते। तर खमंग अशी फोडणी आपली तयार आहे। शेंगदाणे छान कुरकुरीत करायचे आहेत। तर आता गॅस मी बंद करते आणि खमंग आणि कुरकुरीत शेंगदाण्याची ही फोडणी या दह्यातील पोह्यावरती घालायची आहे। हे शेंगदाणे छान कुरकुरीत करायचे आहेत, म्हणजे हे दह्यातील पोहे खाताना शेंगदाणे दाताखाली आले की खूप छान लागतात। तर आता ही खमंग फोडणी या दही पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडीशी चव बघून जर साखर मीठ लागत असेल तर पुन्हा एकदा टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर अगदी चविष्ट असे हे दही पोहे आपले बनून तयार झालेले आहेत। तर दही आपण यामध्ये थंड वापरलं होतं, तर हे दही पोहे छान थंडगार आहेत। पण तुम्हाला अजून थंड हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे दही पोहे सर्व करू शकताय। तर मस्त असे थंडगार झटपट होणारे फारच चविष्ट असे हे दही पोहे बनून तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने अगदी थंडगार चविष्ट असे हे दही पोहे जरूर बनवून बघा। तर आता आपण नाचणीची आंबील बघणार आहोत, जी अगदी पौष्टिक आणि मस्त थंडगार आणि फारच चविष्ट लागते। तर ही आंबील बनवण्यासाठी इथे मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। तर आपल्या नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे इथे मी नाचणीचं पीठ घेते। तर नाचणी आणून दळून आणलेलं हे पीठ मी घेतलेलं आहे। तर तुम्ही नाचणी सत्व किंवा तयार जे नाचणीचं पीठ मिळतं त्याचा इथे वापर केला तरी चालेल। तर आता हे नाचणीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे। तर इथे मी ताकामध्ये हे नाचणीचं पीठ भिजवते। आंबील या नावामध्येच या आंबीलचा गुणधर्म आहे। पारंपरिक जी आंबील असते ती आंबूस असते। तर ताकामध्ये हे नाचणीचं पीठ भिजवलं जातं आणि रात्रभर हे ठेवलं जातं, त्यामुळे हे पीठ छान आंबलं जातं आणि याची आंबील केल्यानंतर किंवा हे पीठ शिजत
भिजवल्यानंतर आंबूस असा स्वाद या आंबीलचा येतो। पारंपरिक आंबील अशी थोडीशी आंबूस असते आणि हे जे ताक आपण भिजवण्यासाठी घेतलेलं आहे तर हे 1 दिवस आधीचं असावं, म्हणजे शिळं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे। खूप जास्त आंबट नाही पण हलकंसं आंबट असं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे। यामुळे पीठ अगदी व्यवस्थित आंबलं जातं आणि अगदी छान चवीची आपली आंबील तयार होते। ताक नसेल तर अगदी हलकंसं आंबट असलेलं 2 ते 3 चमचे दही, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फेटून घेऊन असं पीठ भिजवून घेतलं तरी चालेल। तर ही आंबील तुम्हाला अगदी आंबूस चवीची नको असेल तर हे पीठ तुम्ही पाण्यामध्ये भिजवून घेऊ शकताय किंवा ताकामध्येच भिजवला पण ते सकाळी भिजवून लगेचच तुम्ही आंबील केला तरी सुद्धा चालू शकतं। ते पीठ जास्त आंबलं जाणार नाही आणि अगदी जास्त आंबूस असा स्वाद या आंबीलचा येणार नाही। तर तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे पीठ पाण्यामध्ये किंवा ताकामध्ये भिजवून घेऊ शकताय। तर हे पीठ मी रात्रभर ठेवणार आहे, पण तुम्हाला जर जास्त आंबूस झालेली आंबील नको असेल तर हे पीठ तुम्ही सकाळी भिजवून लगेच जरी आंबील केला तरीही चालेल। तर इथे आपल्याला अर्धी वाटी ताक लागलेलं आहे। तर हे पीठ मी आता ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नयेत, व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यावरती झाकण लावून हे पीठ मी रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देते। तर आता सकाळी हे पीठ मी काढलेलं आहे आणि इथे बघू शकता अगदी छान असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे। तर आता हे आपण शिजवून घेणार आहोत। तर एका पातेल्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी घ्यायचं आहे। तर इथे 2 ग्लास मी पाणी घेते। तर ही आंबील तुम्हाला जर अगदीच घट्टच हवी असेल तर 1.5 ग्लास पाणी इथे तुम्ही घेऊ शकताय। तर यापेक्षा पाणी जास्त घेऊ नका, कारण आंबील खूप पातळ होईल। आपण याच्यामध्ये ताकाचा वापर सुद्धा करणार आहोत। तर घेतलेलं पाणी आता उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। गॅस मी मोठाच ठेवलेला आहे। तर सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि आता उकळी यायला सुरुवात झाल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। खडे मीठ छोटा अर्धा चमचा मी घातलेला आहे। मीठ तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार घालू शकताय। मिठाचा जर अंदाज नसेल तर आंबील तयार झाल्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं तरी चालू शकतं। तर हे भिजवलेलं पीठ पाण्यामध्ये सोडण्याआधी व्यवस्थित अशा पद्धतीने एकसारखं करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण हे पीठ एका हाताने पाण्यामध्ये सोडणार आहोत आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित एकसारखं आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर मग या पिठाच्या गुठळ्या किंवा गाठी होऊ शकतात। तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे। गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि त्यानंतर आपण हे पीठ थोडं थोडं टाकून मिक्स करून घेणार आहोत। या पद्धतीने एका हाताने थोडं थोडं पीठ टाकत दुसऱ्या हाताने मिक्स केलं की या पिठाच्या अजिबात गुठळ्या किंवा गाठी होत नाहीत। हे पीठ छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पीठ टाकून झाल्यानंतर छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मोठा करायचा आहे। मोठ्या गॅसवरती एकसारखं ढवळत या मिश्रणाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर हे मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग हे मिश्रण खाली लागू शकतं। तर आता इथे मोठ्या गॅसवरती याला उकळी काढून घेतलेली आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे, नाहीतर मग ही आंबील उतू जाण्याची शक्यता असते। गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण साधारण 6 ते 7 मिनिटे मध्यम ते बारीक गॅसवरती ही आंबील शिजवून घेणार आहोत। पण अधूनमधून या पद्धतीने पळीने ही आंबील अगदी तळापासून छान ढवळून घ्यायची आहे। अशी जर आंबील तुम्ही सोडलात तर ती खाली लागू शकते किंवा या आंबीलवरती साय जमा होऊ शकते आणि ती साय मोडून आंबीलमध्ये मिक्स केली तर ती व्यवस्थित मिक्स होत नाही। आंबील पिताने ती तोंडामध्ये येऊ शकते आणि बऱ्याच जणांना तशी साय तोंडामध्ये आलेली चालत नाही। तर ते टाळण्यासाठी या आंबीलवरती आपण साय जमा होऊ द्यायची नाही, एकसारखं किंवा अधूनमधून ढवळत राहायचं आहे। तर इथे साधारण 7 मिनिट होत आलेली आहेत आणि ही आंबील आता आपली जवळजवळ तयार आहे। तर ही छान दाटसर झालेली आहे। याचा रंगसुद्धा अगदी हलकासा बदललेला आहे। तर ही आंबील आपली आता तयार झालेली आहे आणि आता गॅस मी बंद करते आणि ही आंबील आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे। तर ही आंबील मी रूम टेम्परेचरलाच थंड करून घेते। तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर फ्रीजच्या बाहेरच थोडा वेळ थंड करून घ्या, मग फ्रीजमध्ये ठेवला तरी चालू शकतं। आणि ही आंबील जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत 2 ते 3 वेळेला किंवा अधूनमधून ही आंबील हलकीशी थंड होईपर्यंत ढवळून घ्यायची आहे, कारण आंबील खूप गरम आहे तर पुन्हा याच्यावरती साय जमा होऊ शकते। आणि ही आंबील अगदी थंड झाल्यानंतरच यामध्ये आपण ताक घालणार आहोत। बरेच जण ही आंबील ताक न घालता अशीच गरम गरम पितात। आंबील थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे एक वाटण बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 छोटे तुकडे हिरव्या मिरचीचे घेतलेले आहेत, अगदी पाव चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे।
तर इथे हे घेतलेलं सगळं साहित्य ऑप्शनल आहे. तुम्हाला हे सगळं साहित्य घालायचं असेल तर घालू शकताय किंवा हे सगळं साहित्य न घालता फक्त मीठ घातलेली आंबील आणि त्यामध्ये ताक घालून तुम्ही घेतला तरी चालेल किंवा यापैकी तुम्हाला जी गोष्ट घालायची आहे ती तुम्ही घालू शकताय. यामधलं फक्त तुम्ही लसूण घालू शकताय, फक्त जिरे आणि अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घेतला तरी चालेल. मिरची हवी असेल तर घातला तरी चालेल किंवा या सगळ्याचं वाटण बनवून तुम्ही घातला तरी चालेल. तर या आंबीलमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापैकी काहीही घालू शकता किंवा काहीच न घालता सुद्धा आंबील छान लागते. तर इथे ही आंबीलमध्ये घातल्यानंतर तोंडामध्ये पिताना थोडंसं लागतं आणि असं तोंडामध्ये आलेलं तुम्हाला जर चालत नसेल तर हे वाटण बनवताना थोडंसं पाणी टाकून वाटण बनवून घ्या आणि गाळणीने गाळून ते पाणी तुम्ही आंबीलमध्ये वापरला तरी चालेल. इथे आंबील पूर्णपणे थंड झालेली आहे, बघू शकता अगदी छान रंग आलेला आहे याला. तर ही आंबील मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती, तर फ्रीजमध्ये जर ही आंबील ठेवलं तर अजून घट्टसर होते आणि ही आंबील काढून घेतल्यानंतर एकदा छान अशी ढवळून किंवा मिक्स करून घ्यायची आहे. आणि आता आपण जे मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं याचं वाटण बनवून घेतलं होतं तर ते वाटण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर या घातलेल्या वाटणाचा कच्चा स्वाद या आंबीलमध्ये लागतो, पण तुम्हाला तसा जर आवडत नसेल तर आंबील अगदी गरम असताना किंवा आंबील शिजत असताना तुम्ही हे वाटण या आंबीलमध्ये टाकून शिजवला तरीसुद्धा चालू शकतं. तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण ताक घालणार आहोत. तर ताकाचं असं प्रमाण नाही आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ताक घालू शकताय. तर आता आंबीलमध्ये ताक आपण जे मिक्स करतो ते आपल्याला ताजं घ्यायचं आहे. शिळं ताक किंवा 1 दिवसापूर्वीचं ताक इथे वापरायचं नाही आहे. छान ताजं ताक आपल्याला इथे वापरायचं आहे, कारण हे पीठ आपण आंबवून घेतलेलं आहे त्यामुळे आंबूस स्वाद याचा आहे. जर ताकसुद्धा तुम्ही आंबट घेतला तर ही आंबील जी आहे अगदी आंबूस होईल किंवा आंबट चवीची होईल आणि ते टाळण्यासाठी आपल्याला इथे ताक जे आहे ताजंच घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 1 ग्लास इथे मी ताक घेतलेलं आहे. घातलेलं ताक या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हवं तर थोडीशी चव बघू शकताय आणि तुम्हाला ताक जर अजून घालायचं असेल तर घालू शकताय. तर या आंबीलची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय, थोडंसं दाटसर हे आहे. तर आणखीन अर्धा ग्लास ताक यामध्ये मी घालणार आहे. तर तुम्हाला ही आंबील कितपत दाटसर किंवा पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही ताकाचं प्रमाण कमी जास्त करू शकताय किंवा तुम्हाला जर ही आंबील अगदी दाटसर हवी असेल तर आंबील शिजवण्यासाठी जे आपण पाणी घेणार आहोत ते थोडंसं कमी घ्या आणि अगदीच पातळ तुम्हाला ही जर आंबील हवी असेल तर पाणी थोडंसं तुम्ही वाढवून घेऊ शकताय किंवा ताकाचं प्रमाण कमी जास्त केला तरी चालेल. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याची थोडीशी चव बघायची आहे. जर मीठ तुम्हाला अजून लागत असेल तर मीठ टाकून छान मिक्स करून घेतला तरी चालेल. तर ही तयार झालेली आंबील फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवायची आहे आणि मस्त थंडगार अशी ही आंबील सर्व करायची आहे. तर ही आंबील मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवते आणि त्यानंतर ही आंबील आपण पिण्यासाठी घेऊ शकतो. काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही आंबील अगदी छान थंडगार झालेली आहे. तर ही थंडगार आंबील आता आपण सर्व करूयात. तर अगदी पौष्टिक, मस्त थंडगार, पोटाला गारवा देणारी ही नाचणीची आंबील या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने जरूर बनवून बघा. तर आता आपण मसाला ताक कसं करायचं ते बघणार आहोत. 2 ते 3 महिने टिकणारा खमंग चटपटीत स्वादाचा मसाले ताकाचा मसाला बनवणार आहोत. हा मसाला वापरून अगदी मिनिटभरामध्ये चविष्ट असं मसाला ताक तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकताय. तर सगळ्यात आधी मसाला ताकाचा मसाला आपण बनवणार आहोत. यासाठी पॅनमध्ये 4 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धणे घेते, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 10 ते 12 काळी मिरी घ्यायची आहे आणि आता हे सगळं अगदी बारीक गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे मसाले मोठ्या गॅसवरती खूप जास्त वेळ भाजायचे नाहीत, अगदी हलकासा सुवास येईपर्यंत हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1.5 ते 2 मिनिटांमध्ये बारीक गॅसवरती हे मसाले छान असे भाजून होतात. तर इथे अगदी बारीक गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटे मी हा मसाला छान भाजून घेतला. याचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे. तर अगदी बारीक गॅसवरती हे भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस मी इथे बंद केलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे. तर माझ्याकडे सुंठ आहे तर हे सुंठ मी खिसून यामध्ये घालते. तुमच्याकडे जर सुंठेची पावडर असेल तर 1 छोटा चमचा सुंठेची पावडर यामध्ये घालायची आहे.
तर इथे तुम्ही सुंठीचे छोटे तुकडे करून सुद्धा वापरू शकता। जर तुकडे वापरला तर सगळ्या मसाल्यांसोबत सुरुवातीलाच यामध्ये घालून भाजून घ्यायचं आहे आणि जर पावडर वापरली तर गॅस बंद करून मग शेवटी घालायचं आहे। तर आता याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे, छोटा अर्धा चमचा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आहे। तर आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि गॅस इथे मी बंदच केलेला आहे, पण पॅन गरम आहे तेवढ्यावरतीच सुंठ आणि हिंग यामध्ये मिक्स होतं। तर आता शेवटी यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा इथे आपल्याला काळं मीठ यामध्ये घालायचं आहे। तर आता हे सगळे मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची छान अशी बारीक पावडर करून आपल्याला घ्यायची आहे। सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्हाला जर मसाला ताकामध्ये पुदिना घालायचं असेल तर सुकलेला पुदिन्याची पानं तुम्ही या मसाल्यांसोबत वाटून घेऊ शकता किंवा ताजा पुदिना तुम्ही ताकामध्ये घातला तरी चालेल। तसेच साधं मीठ या मसाल्यामध्ये मी घातलेलं नाही आहे, ताकामध्येच गरजेनुसार तुम्ही मीठ घालू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर 1 छोटा चमचा साधं मीठसुद्धा तुम्ही यामध्ये घातला तरी चालू शकतं। तर सगळा मसाला छान असा बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। अगदी खमंग असा सुवास या मसाल्याचा येत आहे। मसाला ताकासाठी अगदी परफेक्ट असा हा मसाला आपला तयार आहे। तर हा मसाला तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि अगदी संपूर्ण उन्हाळाभर तुम्ही हा मसाला वापरून मसाला ताकाचा आनंद घेऊ शकता। तर हा मसाला अगदी कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे, पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे आणि 2 ते 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त हा मसाला छान राहतो। तर या पद्धतीने तुम्ही जर हा मसाला बनवून ठेवला तर अगदी मिनिटभरामध्ये तुम्ही मसाला ताक बनवू शकता। तर आता आपण मसाला ताक कसं बनवायचं ते बघूया। तर यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटीभर घट्ट आणि ताजं दही घेते। तर हे दही आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही रवीचा वापर केला तरी चालू शकतं। इथे मी विस्करच्या साहाय्याने हे दही छान फेटून घेते। तर हे दही छान फेटून घेतल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं आहे, म्हणजे दह्यामध्ये ज्या गुठळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील। पाणी घातल्यानंतर जर तुम्ही हे दही फेटून घेतला तर यामध्ये काही गुठळ्या तशाच राहू शकतात। तर दही अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण इतर साहित्य घालूयात। तर सगळ्यात आधी आपण जो मसाला बनवलेला आहे मसाला ताकासाठी, तो मसाला मी अर्धा चमचा इथे वापरलेला आहे। तर हा मसाला तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा आवडीनुसार थोडाफार कमी जास्त करू शकता। आणि आता याच्यामध्ये मी साधं मीठ घालते, तर पाव चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा विस्करने हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। तर हे घातलेलं सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। तर इथे मी फ्रीजमधलं थंडगार पाणी यामध्ये घालते, तुम्ही माठातलं पाणी घालू शकता किंवा साधं पाणी घालून यामध्ये बर्फाचे खडे घालू शकता किंवा साधं पाणी घालून छान मिक्स करून हे भांडं फ्रीजमध्ये काही वेळ ठेवला तरी चालेल, कारण मसाला ताक अगदी थंडगार प्यायला खूप छान वाटतं। तर आता हे सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर मसाला ताक आपलं तयार झालेलं आहे। शेवटी अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालते, तुम्ही हवं तर थोडासा पुदिनासुद्धा यामध्ये घालू शकता। पुन्हा एकदा हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं मस्त थंडगार असं मसाला ताक तयार झालेलं आहे। तर हे काढून घेऊयात। तर हे मसाला ताक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला कितपत पातळ आवडतं त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे। तर मसाला ताक सर्व केल्यानंतर अगदी शेवटी चिमूटभर मसाला यामध्ये घालायचा आहे। तर इथे आपलं थंडगार मसाला ताक आणि ताकाचा मसाला तयार झालेला आहे। तर आता आपण मस्त थंडगार आणि चविष्ट मठ्ठा कसा करायचा ते बघूयात। मठ्ठा बनवण्यासाठी इथे मी 1 छोटा चमचा भाजलेले जिरे घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर अर्धा इंच आलं साल काढून अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेलं आहे। तर आता हे घेतलेलं साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी चालेल। तर ही पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि आता आपण मठ्ठा बनवणार आहोत। यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी घट्ट आणि ताजं दही घेतलेलं आहे। तर हे दही खूप जास्त आंबट नसावं आणि ताजं दही आपल्याला इथे वापरायचं आहे। तर सगळ्यात आधी हे दही मी फेटून घेते, तुम्ही हवं तर रवीच्या साहाय्याने हे दही फेटून घेतला तरी चालेल किंवा अगदीच तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तरी चालू शकतं। तर हे दही व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता आपण जी पेस्ट बनवली मिरची आलं आणि जिऱ्याची, ती पेस्ट गरजेनुसार यामध्ये घालायची आहे। तर मठ्ठा पिताना तुम्हाला तोंडामध्ये जर मिरचीचे आल्याचे तुकडे आलेले चालत नसतील तर ही पेस्ट मिक्सरला थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्या किंवा या पेस्टमध्ये तुम्ही पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घ्या आणि कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून ते पाणी यामध्ये वापरलं तरी चालेल किंवा असा मठ्ठा बनवून फ्रीजमध्ये काही वेळ ठेवा, म्हणजे आल्याचा मिरचीचा स्वाद या मठ्ठ्यामध्ये उतरतो आणि त्यानंतर तुम्ही हा मठ्ठा गाळून घेतला तरी चालू शकतं।
तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घालते आहे, छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। साखर आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यासोबतच जर तुम्हाला आवडत असेल तर आता आपण जो ताकाचा मसाला बनवला तर तो मसाला सुद्धा तुम्ही थोडासा यामध्ये वापरू शकता। तर आता यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे। तर पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून दही छान फेटून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत। तर इथे मी फ्रीजमधलं पाणी यामध्ये घालते। तर इथे तुम्ही माठातलं पाणी घालू शकता किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे साधं पाणी वापरून त्यामध्ये बर्फाचे खडे घातला तरी चालेल किंवा हे भांडं काही वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालू शकतं। तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मठ्ठा तुम्हाला कितपत पातळ हवा किंवा दाटसर हवा त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे। तर पुन्हा एकदा हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर मठ्ठा थोडासा पातळ असतो त्यामुळे आणखीन थोडंसं पाणी यामध्ये मी वाढवलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। तर हा मठ्ठा आपला तयार आहे। तर आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी घालायची आहे। तुम्ही हवं असेल तर थोडंसं पुदिना सुद्धा बारीक चिरून यामध्ये घालू शकता। तर या मठ्ठ्यामध्ये मी थंड पाणी घातलेलं आहे। तर हा मठ्ठा मी लगेचच सर्व करते। तुम्ही हवं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून हा मठ्ठा सर्व केला तरी चालेल। तर इथे आपला थंडगार आणि चविष्ट मठ्ठा तयार झालेला आहे। तर वरून थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा मी घातलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही हा मठ्ठा जरूर बनवून बघा। तर आता आपण मस्त थंडगार चविष्ट अशी ही सोलकढी कशी करायची ते बघूयात। तर आज आपण अगदी वाटीभर ओला नारळ वापरून अगदी पातेलभर मस्त गुलाबी रंगाची ही सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर चला मग मस्त अशी ही रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी यासाठी आपल्याला लागणार आहे हा ओला नारळ। तर इथे मी 1 वाटी हा ओला नारळ घेतलेला आहे आणि या नारळाचे छान पातळ असे काप करून घेतलेले आहेत। तर यासोबतच आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी इतर काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। तर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर 2 ते 3 आपल्याला लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत। 2 छोटे तुकडे इथे मी हिरव्या मिरचीचे घेतलेले आहेत। तर हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल किंवा यापेक्षा जास्त तुम्हाला आवडत असेल मिरची तर यापेक्षा जास्त सुद्धा घालू शकता। तर इथे एक छोटासा तुकडा आल्याचा, 1 चमचा साखर आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे। त्यासोबतच पाव चमचा आपल्याला जिरे लागणार आहेत। यासोबतच आपल्याला लागणार आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सोलकढीमध्ये वरून घालण्यासाठी आणि कोकम आगळ आपल्याला लागणार आहे। तर इथे मी 2 चमचे कोकम आगळ घेतलेला आहे। तर हे आपण शेवटी वापरणार आहोत। जर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर इथे तुम्ही कोकमचा वापर केला तरी चालू शकतं। तर इथे अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 6 तुकडे कोकमचे घ्यायचे आहेत आणि यामध्ये गरम किंवा साधं पाणी घालून तुम्ही एक 10-15 मिनिटं ठेवला तर कोकम छान भिजला जाईल। त्यानंतर तो छान कुस्करून घ्यायचा आणि त्याचं पाणी गाळून वापरला तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे मी कोकम आगळ वापरणार आहे, हा आपल्याला शेवटी लागणार आहे। तर थोडा वेळ हा मी बाजूला ठेवते आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी आपण खोबरं काढून घेऊयात। यानंतर आपण हे जे घेतलेलं सगळं साहित्य आहे तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे। पण त्यापूर्वी आपण यामध्ये खास गोष्ट घालणार आहोत ज्यामुळे आपल्या या सोलकढीला अतिशय सुंदर गुलाबी रंग येणार आहे। तर ती खास गोष्ट म्हणजे हे आहे बीट। तर बीटाचे 5 ते 6 छोटे तुकडे आपल्याला इथे लागणार आहेत। तर हा बीट आपल्याला शिजवून वगैरे घ्यायचा नाही आहे, बीट हा कच्चाच घेतलेला आहे आणि याची साल काढून छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। कोणत्याही प्रकारचा फूड कलर, पावडर कलर किंवा लिक्विड कलर न वापरता अगदी नैसर्गिक ही गोष्ट वापरून आपण सोलकढी अगदी सुंदर गुलाबी रंगाची बनवू शकतो। तर हे बीट आपण सोलकढीमध्ये वापरतोय तर काही जणांना वाटेल की या बीटाचा स्वाद किंवा वास या सोलकढीमध्ये उतरतो का? तर अजिबात नाही, याचा कुठल्याही प्रकारचा वास किंवा स्वाद या सोलकढीमध्ये अजिबात उतरत नाही। फक्त रंग या सोलकढीला या बीटामुळे येतो आणि खूप सुंदर अशी आपली नैसर्गिक ही सोलकढी बनून तयार होते। तर आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला पाणी न टाकता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे आणि मिश्रण थोडंसं बारीक झालं की पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला जर तुम्ही पाणी घालून मिक्सरला फिरवला तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहू शकतात। तर इथे हे मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही या मिश्रणाचा रंग बघू शकताय, अगदी सुंदर गुलाबी रंग या मिश्रणाला आलेला आहे। बीट वापरल्यामुळे अगदी नैसर्गिक असा रंग या सोलकढीला येतो। तर हे वाटून घेतलेलं मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत। तर एका पातेल्यावरती चाळण ठेवून हे मिश्रण मी गाळून घेते। तर इथे तुम्ही कापडाच्या साहाय्याने सुद्धा हे मिश्रण गाळून घेऊ शकताय। सगळं मिश्रण या चाळणीवरती ओतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे।
म्हणजे या मिश्रणामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा अर्क किंवा नारळाचं दूध व्यवस्थित खाली पातेल्यामध्ये जमा होतं। तर सगळं हे अशा पद्धतीने थोडंसं दाबून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं होतं। त्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी टाकून हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। असं तुम्ही 2 ते 3 वेळेला करू शकता। त्यामुळे नारळाचा जो अर्क आहे किंवा रस आहे किंवा बरेच जण याला दूध म्हणतात, तर हा सगळा व्यवस्थित निघून येतो। तर इथे कोरडं झालेलं मिश्रण पुन्हा एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकायचं आहे। मिश्रण व्यवस्थित वाटलं जाईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्सरला मी फिरवून घेते। फिरवून घेतलेलं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर इथे घातलेलं मिश्रण पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं गाळून घेतलेलं आहे। याच्यातील सगळा रस काढून घेतलेला आहे आणि मिश्रण अगदी छान कोरडं झालेलं आहे। तर इथे मी 2 वेळाच हे मिश्रण मिक्सरला फिरवलेलं आहे, तर तुम्ही 3 वेळा सुद्धा फिरवून घेऊ शकता। आणि हा जो राहिलेला चोथा आहे तर तो तुम्ही फेकून देऊ शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर एखाद्या ग्रेव्हीच्या भाजीमध्ये घातला तरी सुद्धा चालू शकतं। तर इथे नारळ आणि त्यासोबत वापरलेल्या सगळ्या साहित्याचा रस आपण काढून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय अगदी 1 पाव पातेलं किंवा साधारण 1-2 ग्लास हा रस जो आहे निघालेला आहे। तर आता अगदी पातेलभर ही सोलकढी आपल्याला बनवायची आहे। तर या ताकाचा वापर करून अगदी थोडासा नारळ वापरून ही सोलकढी भरपूर प्रमाणामध्ये केली जाते। तर इथे मी अर्धा लिटर हे ताक घेतलेलं आहे। वाटीभर खोबरं होतं त्यासाठी अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही 1 लिटर ताकाचा वापर केला तरी चालू शकतं किंवा तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर अगदी 1 ते 2 ग्लास ताक तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकतं। तर हे ताक अगदी ताजं आणि गोड असावं। 1 ते 2 दिवसापूर्वीचं ताक इथे अजिबात वापरायचं नाही आहे किंवा तुमच्याकडे जर ताक नसेल दही असेल तर दह्याचा वापर सुद्धा तुम्ही इथे करू शकताय। साधारण 1 ते 2 वाटी दही घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून छान ढवळून किंवा घुसळून घ्यायचं आहे। तुम्ही अगदी मिक्सरला फिरवला तरी चालू शकतं। दही घेताना साधं घ्यायचं आहे, मलाईचं दही घ्यायचं नाही आहे, नाहीतर मग त्याचं लोणी सोलकढीवरती दिसायला लागेल आणि दहीच्या गुठळ्या अजिबात राहता कामा नयेत किंवा जर साईचे कण असतील तर ते सुद्धा येता कामा नयेत। तर यासाठी काय करायचं आहे, दही घुसळून घेतल्यानंतर गाळणीने गाळून मग ते ताक तुम्ही यामध्ये वापरला तरी चालू शकतं। घेतलेलं सगळं ताक या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि आता या सोलकढीचा रंग तुम्ही बघू शकताय अगदी परफेक्ट आलेला आहे। यामध्ये अजून आपण कोकम आगळ घातलेलं नाही आहे, तर अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला कोकम आगळ घालायचं आहे। 2 चमचे इथे मी कोकम आगळ घेतलेलं आहे। तर आता हे घातलेलं सगळं साहित्य या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता या सोलकढीचा रंग तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा रंग आलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी सोलकढी आपली बनून तयार झालेली आहे। तर हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याची चव बघायची आहे। जर तुम्हाला अजून साखर किंवा मीठ यामध्ये लागत असेल तर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्या आणि याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। पण तुम्हाला जर यापेक्षा पातळ करायची असेल तर तुम्ही अजून थोडंसं ताक घालू शकता किंवा यामध्ये थोडंसं तुम्ही फ्रीजमधलं किंवा माठातलं पाणी घालू शकता किंवा अगदी बर्फाचे खडे जरी घातला तरी चालू शकतं। तर इथे मी वापरलेलं जे ताक होतं ते अगदी थंडगार होतं। तर ही सोलकढी मी लगेचच सर्व करू शकते। तर तुम्ही ही सोलकढी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून प्यायला घेतला तरी चालेल किंवा अगदी लगेच पिणार असाल तर यामध्ये थोडासा बर्फ टाकून पिला तरी चालू शकतं। तर आता ही सोलकढी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालून ही सोलकढी मी पुन्हा एकदा छान अशी मिक्स करून घेते। तर इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ही सोलकढी आपली बनून तयार आहे। अगदी मोजक्या कमी साहित्यामध्ये झटपट फारच चविष्ट संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी ही सोलकढी आपण बनवून तयार केलेली आहे। तर ही सोलकढी आता आपण सर्व करूयात। सुंदर रंगाची मस्त चवीची ही सोलकढी तयार आहे। मोजक्या कमी साहित्यामध्ये झटपट फारच चविष्ट संपूर्ण कुटुंबाला पुरेल अशी ही सोलकढी या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवून बघा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।